हॅलो, नमस्कार. कसे आहात? गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग एव्हरीवन. चला, तर तुम्हाला मी दिलेल्या प्रॉमिस प्रमाणे आपण आज भेटतोय संडेला. बरेच जण म्हणत होते नाही सर, तुम्ही एकदा गेले की आम्हाला विसरून जाशाल, हे फक्त बोलायच्या गोष्टी. असं अजिबात नाही होणार. तुम्हाला दिलेला शब्द होता, आपण तुमचा राहिलेला सिलेबस मी तुमचा कव्हर करून देणार. 100% माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. चालेल? चला लगेच सुरू करूया. आपण इकडच्या तिकडच्या गप्पा नंतर मारणार आहे. टाइम वेस्ट करता आपण तुमचा टॉपिक सुरू करू. टॉपिक सुरू करण्याआधी मला सांगा, आपण काय काय बघितलं होतं आतापर्यंत? आपण पार्ट 1 चे 2 चॅप्टर आणि पार्ट 2 चे 2 चॅप्टर असे आतापर्यंत आपले कव्हर झालेले होते, बरोबर आहे. आपण पार्ट 1 चा आपला चॅप्टर बघितलं, काय होता? पार्ट 1 चा आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल कंप्लीट केलेला होता, करेक्ट आहे का? हा. दुसरा आपला क्वाड्रॅटिक इक्वेशन कव्हर केलं होतं, नाही का? त्याच्यानंतर पार्ट 2 चा आपण चॅप्टर एक सिम्युलॅरिटी आणि पायथागोरस थेरम, हे 4 चॅप्टर आपल्या आतापर्यंत कव्हर झालेले होते, बरोबर आहे. काही अडचण? हा. तर आता आज आपण चॅप्टर सुरू करणार आहे तुमचा अरिथमॅटिक प्रोग्रेशन. कुठला चॅप्टर सुरू करायचा आहे आपल्याला? अरिथमॅटिक प्रोग्रेशन. चला तर मग सुरू करूया. चॅप्टर नंबर 3, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. हा जो अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे याचं वेटेज आहे तुमचं 8 मार्क्स. विथ ऑप्शन हा 8 मार्कांसाठी विचारला जातो, बरोबर आहे का? हा. आता तुमच्या डोक्यात एक प्रश्न येत असेल, बऱ्याच जणांना मागच्या चॅप्टर मध्येही काही डाऊट असतील, तर जसा जसा मला वेळ मिळेल तसे मी राहिलेले 4 चॅप्टर देखील तुमच्यासाठी तर रेकॉर्ड करून टाकून देणार आहे, बरोबर आहे का? त्याचंही टेन्शन नका घेऊ तुम्ही. तर आता आपण इथं कसं करणार आहे, आपण काय करू, एका व्हिडिओमध्ये एका लेक्चरमध्ये आपण ना एक एक प्रॅक्टिस सेट कव्हर करायचा प्रयत्न करू, चालेल ना? जसं प्रॅक्टिस सेट आपला पहिला आहे, तर प्रॅक्टिस सेट पहिल्यासाठी ज्या ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत, म्हणजे प्रत्येक गोष्ट जी प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करण्यासाठी लागणार आहे ती आपण आधी डिस्कस करून त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेटचे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत, चालेल ना? ठीक आहे. चला मग आपण सुरू करूयात. सगळ्यात आधी हा, आणि प्रत्येक संडेला ऍटलिस्ट आपण 2 किंवा 3 प्रॅक्टिस सेट टाकेल मी, जसं जसं मला वेळ मिळेल 2-3 प्रॅक्टिस सेट प्रत्येक संडेला रेकॉर्ड करून मी अपलोड करेल, बरोबर आहे का? हा. सिलेबस तुमचा एका महिन्यात 2-3 चॅप्टर कव्हर 100% होतील, काळजी करायचं अजिबात काम नाही. तर चला सगळ्यात आधी अरिथमॅटिक प्रोग्रेशन. हा जो अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे याच्यामध्ये आपण बघू, सगळ्यात पहिली टर्म आहे आपली सिक्वेन्स. सिक्वेन्स काय असते? तर चला आपल्याला सगळ्यात आधी काय बघायचं आहे? सिक्वेन्स. सिक्वेन्स आपण कशाला म्हणणार? तर सिक्वेन्स बघा, जशी अरेंजमेंट ऑफ नंबर, अरेंजमेंट ऑफ, चला आधी डेफिनेशन लिहून घ्या सिक्वेन्सची. सिक्वेन्स काय आहे? अरेंजमेंट ऑफ नंबर्स इन डेफिनाइट ऑर्डर. नंबरची डेफिनाइट नंबर मध्ये अरेंजमेंट, त्याला आपण म्हणतो सिक्वेन्स. जसं एक्झाम्पल बघा, 1 2 3 4 5 हे झाले तुमचे नॅचरल नंबर्स. 1 2 3 ही अरेंजमेंट आहे ना, एक अरेंजमेंट, 1 नंतर 2, 2 नंतर 3, 3 नंतर 4. तर ह्या अरेंजमेंटला आपण म्हणत असतो सिक्वेन्स. काय अडचण आहे का? खूप सोपं आहे. नंबरची अरेंजमेंट डेफिनाइट ऑर्डर मध्ये. इथं ऑर्डर काय आहे? 1 च्या नंतर 2 येणार, 2 च्या नंतर 3 येणार, ही झाली तुमची सिक्वेन्स. तसं एक्झाम्पल, दुसरं एक्झाम्पल बघू आपण. काय? 2 4 6 8 10 अँड सो ऑन. तर इकडे बघा काय अरेंज, काय 2 4 हे सगळे इवन नंबर्स. एक्झाम्पल नंबर 3 बघा, 2 3 5 7 11 13 हे झाले तुमचा अरेंजमेंट ऑफ नंबर. सिंपल अरेंजमेंट ऑफ नंबर याला आपण म्हणतो सिक्वेन्स. काही अडचण आहे का? हा, बिलकुल सोपं आहे, सगळं सोपं आहे. आणि हा जो चॅप्टर ना 8 मार्काचा वेटेज आहे, आणि फक्त 2-3 फॉर्म्युले जर लक्षात ठेवले आणि केअरफुली जर गोष्टी बघितल्या तुम्ही, तर तुम्हाला दुसरं काहीच करायची गरज नाही. खूप सोपे 8 मार्क तुम्हाला 8 पैकी 8 100% मिळणारच आहे. चला मग हा, नेक्स्ट याच्यामध्ये काय बघायचं आपल्याला? सिक्वेन्स झाली. सिक्वेन्स नंतर आता आपण बघूयात अरिथमॅटिक प्रोग्रेशन. डायरेक्ट आपण काय, जे आपल्या चॅप्टरचं नाव आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन बघूया. काय तर अरिथमॅटिक
प्रोग्रेशन. तर अरिथमॅटिक प्रोग्रेशन काय आहे? एक स्पेशल सिक्वेन्स आहे. अरिथमॅटिक प्रोग्रेशन काय? एक स्पेशल सिक्वेन्स. स्पेशल सिक्वेन्स असं एक्झाम्पल बघा सिक्वेन्सचं. हे इकडे लक्ष द्या. हे काय? आता समजा आपलं इवन नंबरची सिक्वेन्स घेतली आपण 2 4 6 8 10 आणि सो ऑन. आता इथं काय होतं लक्ष द्या इकडं. इथून हा नंबर कसा +2 केले की मला 4 मिळाला. इथं +2 केले की काय मिळाला रे? 6. +2 केले काय मिळाला? 8. इथं परत +2 केले काय मिळाला? 10. लक्ष द्या इथं काय होतंय? +2 एक फिक्स नंबर मी ऍड करतोय समोरच्यात मला. हा दुसरं एक्झाम्पल बघा. समजा 5 10 15 20 पॅटर्न लक्षात आला असेल तुमच्या. 25 काय होतं इथं? +5. काय होतंय? +5. इथं परत +5. म्हणजे काय मी एक फिक्स नंबर ऍड करतोय. काय करतोय? मी काय म्हणतो डेफिनाइट ऑर्डर की याच्यात काय मग एक फिक्स नंबर मी ऍड करतोय. मग ह्या ज्या सिक्वेन्स आहे ज्याच्यात मी काहीतरी फिक्स नंबर ऍड करतोय अशा सिक्वेन्सला आपण म्हणतो अरिथमॅटिक प्रोग्रेशन. काय अडचण आहे का? चला लक्ष द्या इकडं. डेफिनेशन काय असेल मग? हा डेफिनेशन. तर डेफिनेशन काय? सिक्वेन्स in which every number is obtained by adding fixed number to previous number. काय लक्ष द्या. Sequence in which every number is obtained by adding fixed number. जसं इथं फिक्स नंबर किती ऍड करतोय मी? 2. 2 ऍड केला 4 मिळाला. 2 ऍड केला 6 मिळाला. 2 ऍड केला 8 मिळाला. तर अशा सगळ्या सिक्वेन्सला आपण म्हणत असतो अरिथमॅटिक प्रोग्रेशन. येतोय का लक्षात? आणि हा जो फिक्स नंबर आहे अँड हा जो काही फिक्स नंबर आहे फिक्स्ड नंबर इज नोन ॲज कॉमन डिफरन्स. हा जो फिक्स नंबर असेल त्याला आपण म्हणणार आहे कॉमन डिफरन्स. काही अडचण आहे का रे? व्यवस्थित बघा. एक सिक्वेन्स आहे. त्या सिक्वेन्स कशी बनतीये? प्रत्येक नंबर काय मागच्या नंबर मध्ये एक फिक्स नंबर ऍड केल्याच्या नंतर मिळतोय. 4 जर पाहिजे तर 2 मध्ये मी 2 ऍड केला 4 मिळाला. 6 पाहिजे 4 मध्ये प्रिव्हियस नंबर मध्ये एक फिक्स नंबर ऍड करून मिळणारी सिक्वेन्स म्हणजेच माझी अरिथमॅटिक प्रोग्रेशन. काही अडचण आहे का? किंवा मग आणखीन एक दुसरी डेफिनेशन लक्षात घ्या इकडे. दोन्ही डेफिनेशन तुम्हाला माहिती पाहिजे. जसं द सिक्वेन्स इन विच डिफरन्स बिटवीन एनी टू consecutive numbers is constant. काय सांगितलं रे? हा हे जे फक्त लँग्वेज चेंज झाली. आता लँग्वेज काय झालेली आहे? मी काय सांगतोय अशी सिक्वेन्स जिच्यामध्ये 2 नंबर मधला डिफरन्स कॉन्स्टंट आहे. जसं 2 आणि 4 कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स आहेत. 2 आणि 4 मधला डिफरन्स 2. 4 आणि 6 मधला डिफरन्स 2. 6 8 मधला डिफरन्स 2. तर अशी सिक्वेन्स जिच्यामध्ये माझा डिफरन्स कॉन्स्टंट असेल 2 कॉन्सिक्युटिव्ह नंबर. हा कॉन्सिक्युटिव्ह नंबरचा कुठलेही नंबर रॅन्डमली नाही घेणार. नाही तर काही करसाल पोरं खतरनाक आहे. सर 25 10 25 अँड 10 डिफरन्स 15 आहे. तुम्ही म्हणलं ते कॉन्स्टंट. तर कशाचा डिफरन्स रे? कॉन्सिक्युटिव्ह नंबर्सचा डिफरन्स. समजतंय ना? हा तर कॉन्सिक्युटिव्ह नंबरचा डिफरन्स कॉन्स्टंट असेल तर त्याला आपण म्हणतो अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आणि हा जो कॉन्स्टंट डिफरन्स आहे माझा, हा जो डिफरन्स येणार आहे 2 नंबर मध्ये त्याला आपण काय म्हणतोय? कॉमन डिफरन्स. काय अडचण आहे का? त्याला काय म्हणतो? कॉमन डिफरन्स. आणि कॉमन डिफरन्सला आपण डिनोट कशाने करणार? अँड इथे लिहा कॉमन डिफरन्स इज डिनोटेड बाय स्मॉल डी. कॉमन डिफरन्सला आपण कशाने डिनोट करणार आहेत? स्मॉल डी ने. काय अडचण आहे का इथपर्यंत? बिलकुल लक्षात आलं. जसं इथं एक्झाम्पल बघितलं होतं आपण तसं आणखीन एक एक्झाम्पल घ्या. जसं 100. आता
नेक्स्ट नंबर आहे माझा समजा 19, 80, 70. हा, लक्षात आला असेल पॅटर्न काय होतंय. हा, आता तुम्ही म्हणणार सर इथं तुम्ही लिहिलं ऍडिंग. सर तुम्ही इथं काय लिहिलं, ऍडिंग फिक्स नंबर. बरोबर आहे. हा, ऍडिंग फिक्स नंबर आणि तुम्ही इकडे काय करताय, मायनस -10 -10. तर बेसिकली -10 करणं म्हणजेच ऍडिंग -10. लक्षात येते का. इथं डी किती असेल, मग डी असेल माझा -10. समजतंय का रे. हा, लक्षात यायला पाहिजे, काही अडचण आहे का. सिंपल गोष्ट आहे. ऍडिंग म्हणजे असं, हा तुमचे डोके खतरनाक चालतंय, काही सांगता काय. मी म्हणलं ऍडिंग आणि सर तुम्ही मायनस केलं, मग हे होणार का. बिलकुल ना. -10 करणे, -10 करणे म्हणजेच काय, सबट्रॅक्टिंग 10 मीन्स ऍडिंग -10. -10 ऍड करणं, काय अडचण आहे का. हा, असे कितीतरी एक्झाम्पल आपण बनवू शकतो, काय अडचण. जसं एक्झाम्पल दुसरं बघा, 1 + √3, 1 + 2√3, 1 + 3√3 ... आता दोन्ही मध्ये व्यवस्थित लक्ष द्या. कॉमन डिफरन्स किती आहे रे. याच्यामध्ये मी काय ऍड करते, हा 1 + √3. याच्यात मी जर कधी √3 ऍड केला, 1 + √3 मध्ये √3 ऍड केला, नेक्स्ट नंबर मिळतोय ना. याच्यामध्ये पण √3 ऍड केला, नेक्स्ट नंबर मिळतोय का, 100%. हा, काही अडचण. व्यवस्थित लक्षात आलं का. अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय, एकदम टू द पॉइंट चालणार आहे. आपण टाइम वेस्ट नाही करायचा आहे. हा, आणि सोपा आहे, सोपा टॉपिक आहे. 8 पैकी 8 मार्क तुम्हाला खूप इझिली मिळणार आहे. समजते ना. चला, इथपर्यंत काय अडचण. हा, चला आता आपण एवढ्या याच्यावर तुमचा प्रॅक्टिस सेट 3.1 आहे. बेसिक कॉन्सेप्ट एवढं कळालं का. तर आणखीन याच्यामध्ये थोडस आपण आणखीन काही गोष्टी बघू. जसं टर्म्स काय असतात अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये, टर्म्स आपण कशाला बोलणार आहे. इथपर्यंत सगळ्यांना सगळ्या गोष्टी व्यवस्थित कळाल्या असतील. हा, आणि काय करायला लिहिण्यासाठी आता तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. क्लासमध्ये तर सर मला लिहायचं राहिलं, हे करा. आता काय करा, व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या सगळं व्यवस्थित. चालेल. हा, शाबाश. आता डोकं लावायची गरज नाही ना रिकामं, सर थांबा, सर राहिलं, हे झालं ते झालं, आहे ना. चला, शाबाश. मग आता नेक्स्ट काय, टर्म. आपण टर्म कशाला म्हणणार, टर्म इन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. अरिथमॅटिक प्रोग्रेशनला ना शॉर्टकट मध्ये एपी पण म्हणतात. हा, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. चला, टर्म इन एपी. जसं एक्झाम्पल बघितलं आपण, इवन नंबरची आपण एक एपी बघितली होती, आता बघितली होती की नाही रे. काय होती आपली इवन नंबरची एपी, 2, 4, 6, 8, 10 अँड सो ऑन. तर बघा, ही कोणती टर्म आहे माझी, फर्स्ट टर्म. याला आपण टर्म्स म्हणतो, जे हे अरेंजमेंट आहे आपली नंबरची. ही पहिली टर्म, ही सेकंड टर्म, थर्ड टर्म, फोर्थ टर्म, फिफ्थ टर्म. काय अडचण आहे का. तर यालाच डिनोट करतो मी T1, T2, T3, T4, T5. बस यालाच म्हणतो आपण टर्म्स. ही फर्स्ट टर्मला T1, सेकंड टर्मला T2, थर्ड टर्मला T3, फोर्थ टर्मला T4, T5 असं चालत राहणार. काय अडचण आहे का. मग समजा इथून नंतर पुढे गेलो, मला nth टर्म, n + 1th टर्म. ही कोणती आहे, nth टर्म. ही n + 1 टर्म. काय अडचण आहे का. सिंपल आहे ना. याच्यात काय डोकं लावायचं, पहिली टर्म T1, दुसरी टर्म T2, किंवा याला A1 A2 पण डिनोट करता, A2, A3, A4, A5, AN, AN+1. याच्यात काय अडचण आहे का रे, चालत नाही पाहिजे. सिंपल सिक्वेन्स लिहिलेली आहे, अरिथमॅटिक प्रोग्रेशन लिहिलेली आहे. पहिल्या टर्मला T1 म्हणा, दुसऱ्या टर्मला T2 म्हणा. काय आहे याच्यात. हा, चला मग T1 T2 झाला. आता हे झालं तुमचं अरिथमॅटिक प्रोग्रेशन काय असतं, कशाला म्हणणार. पण आता प्रश्न काय, सर याला ओळखायचं कसं. बरोबर आहे ना. याच्यात आपल्या प्रॅक्टिस सेट 1 मध्ये तुमचे बरेच आहे, आयडेंटिफाय एपी आहे किंवा नाही असे प्रश्न आहेत. बरोबर आहे का. ते ओळखणार कसे. चला आपण डायरेक्ट आता एक्सरसाइजला सुरुवात करू. याला आणखीन बघा, एक गोष्ट इकडे आणखीन लक्ष द्या तुम्ही एक्सरसाइज सुरू करायच्या आधी. बघा, जसं आता समजा माझा पहिला टर्म ए, एक अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे माझ्याकडे, त्याची T1 माझी ए आहे आणि माझा कॉमन डिफरन्स डी. हा काय
कॉमन डिफरन्स आहे. तर अरिथमॅटिक प्रोग्रेशन कशी दिसेल तुम्हाला? कारण बऱ्याच वेळेस तुम्हाला प्रश्न असाही विचारला जातो की फर्स्ट टर्म गिवन आहे आणि कॉमन डिफरन्स गिवन आहे, एपी बनवा. काय करा, फर्स्ट टर्म गिवन आहे, कॉमन डिफरन्स गिवन आहे. हा, ही सोपी गोष्ट. तर डायरेक्ट काय, T1 काय असेल, T1 बरोबर ए, T2 काय असेल, ए प्लस डी, T3 काय असेल रे, T3 काय असेल, T2 प्लस डी. कारण आता डेफिनेशन मध्ये आपण काय लिहिलं होतं, ऍडिंग कॉन्स्टंट नंबर इन प्रिव्हियस टर्म. मग T3 च्या आधीची टर्म कोणती, T2, त्याच्यामध्ये मी काय ऍड करतोय, डी. संपला विषय. T4 फाइंड करायचा तर T3 प्लस डी. हा, आता लक्षात आलं तुमचं, आता काय अडचण नाही. आता काय, T4 प्लस डी, काही अडचण आहे का? हा, मग इथं हा झाला ए प्लस डी. हा काय झाला तुमचा, T2 किती आहे, लक्ष द्या रे, T2 च्या जागी ए प्लस डी पुट करा, ए प्लस डी, आणि हा डी. तर इथं किती आला, ए प्लस 2D. बरोबर आहे का, काय अडचण? तसंच A3 किती आहे, ए प्लस 2D प्लस डी. पॅटर्न लक्षात आला असेल, ए प्लस 3D. इथं ए प्लस 3D प्लस डी. मग ए प्लस किती रे, 4D अँड सो ऑन. तुम्ही आता पॅटर्न लक्षात येतोय का? ए दिलेला आहे, डी दिलेला आहे. अरिथमॅटिक प्रोग्रेशन फाइंड करता येईल. कशी फाइंड करणार, तर एपी काय असेल, एपी इज ए प्लस डी, ए प्लस 2D, अरे ए प्लस 3D, ए प्लस 4D अँड सो ऑन. काही अडचण आहे का? चला सुरू करूया आपण आपली प्रॅक्टिस सेट. चला प्रॅक्टिस सेट सुरू करूया. प्रॅक्टिस सेट 3.1. चला संपवायचं आपल्याला एकाच लेक्चर मध्ये प्रॅक्टिस सेट आणि त्याचे बेसिक कन्सेप्ट. असं आपण सगळे प्रॅक्टिस सेट आणि सगळे चॅप्टर संपवणार आहे. चला हा झाला तुमचा प्रॅक्टिस सेट 3.1. अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये काही अडचण आहे का? आणि इथून प्रश्न येतात, डायरेक्ट प्रश्न विचारले जातात. तुम्हाला प्रश्न विचारला असतो, आयडेंटिफाय करा एपी आहे किंवा नाही आहे, किंवा प्रश्न विचारलेला जातो एपी दिलेली आहे, कॉमन डिफरन्स फाइंड करा. तर सगळे प्रश्न बघू आपण. चला पहिला प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स आर एपी. हा काय तुमचा प्रॅक्टिस सेट 3.1. त्याच्यात क्वेश्चन 1 काय, आपल्याला आयडेंटिफाय करायची आहे एपी आहे किंवा नाही. पहिली तर इवन नंबर आहे, पहिली इवन नंबरची एपी तिला चेक करायची, डोकं लावायची अजिबात गरज नाहीये. चला दुसरी बघू आपण. सेकंड एक्झाम्पल काय आहे, 2 5/2, 3 7/3 अँड सो ऑन. चला मग मी सांगितलं होतं कसं आयडेंटिफाय करायचे तुम्हाला. आयडेंटिफाय करण्यासाठी सिंपल काय करा, कॉमन डिफरन्स चेक करा. तर काय करणार तुम्ही, इथं ही झाली तुमची T1, ही काय तुमची T2, ही T3, हा काय T4 आणि सो ऑन. मग चेक करा T2 मायनस T1 किती असेल, T2 मायनस T1 किती असेल. हा तुम्हाला कॉमन डिफरन्स सांगितला होता ना मी. हा कॉमन डिफरन्स साठी एक फॉर्म्युला नोट करून घ्या. काय, D इज इक्वल टू Tn प्लस 1 मायनस Tn. फॉर्म्युला म्हणजे काही नाही रे, सगळं जे सांगितलं. कॉमन डिफरन्स म्हणजे काय, आपल्याकडे एक एपी आहे, पुढची टर्म तिच्यातून मागची मायनस करा, नेक्स्ट मायनस फर्स्ट, नेक्स्ट मायनस फर्स्ट. तर नेक्स्ट टर्म मधून त्याच्या आधीची टर्म मायनस करा, त्याला कॉमन डिफरन्स होतो. डेफिनेशन एकदा व्यवस्थित बघा. हा झाला फॉर्म्युला तुमचा कशासाठी, कॉमन डिफरन्स साठी. समजलं? हा. मग T2 मायनस T1 किती येणार रे, 5/2 मायनस 2 किती येणार, हा 5 मायनस 4/2 बरोबर 1/2. चला नेक्स्ट कॉमन डिफरन्स बघू आपण. T3 मायनस, असंच करायचंय व्यवस्थित लक्ष द्या. T3 मायनस T2, T3 किती आहे, 3 मायनस 5/2, हा किती झाला 6 मायनस 5/2 बरोबर 1/2, 1/2 आला. हा चला लास्ट टर्म किती आहे, T4 मायनस T3, T4 किती आहे रे
7/3 मायनस 3. इथं 1/2 आला, इकडं 1/2 आला. बट आता T4 मायनस T3 किती येतोय? 7 मायनस 9/3. इथं झाला माझा धिंगाणा. काय तर 7 मायनस 9 हा झाला -2/3. हा 1 1 व्यवस्थित माझा कॉमन डिफरन्स येत चालला होता. अचानक चेंज झाला. कॉमन डिफरन्स किती आला? -2/3. The difference between T3 and T4 is not equal to difference between T2 and T3. नाही ना, कॉमन डिफरन्स सेम यायला पाहिजे. इथं 1/2 आला, इथं 1/2, इथं 1/2 आला असता तर आपण म्हणलो असतो गिवन सिक्वेन्स इज एपी. मग आता इथं काय म्हणणार तुम्ही? इथं काय म्हणणार रे? इन गिवन सिक्वेन्स T4 minus T3 is not equal to T4 minus T3 is not equal to T3 minus T2. Therefore, the given sequence is not AP. बस संपला. एवढं करायचंय तुम्हाला. असे प्रश्न तुम्हाला एक एक मार्काला विचारले जातात. काय अडचण आहे का रे? हा, सोपा प्रश्न आहे. काय करायचं? T2 मायनस T1, T3 मायनस T2, T4 मायनस T3. आता करता येईल का? काही अडचण आहे का? चला आणखीन एक प्रश्न बघू. बाकीचे तुम्ही करणार आहेत सगळे. हा चला 7 नंबरचा प्रश्न. 7चा तर आपण आता घेतला होता, सेम होता. चला थर्डच बघूया. थर्ड मध्ये निगेटिव्ह नंबर्स आहेत. -10, -6, -2, 2 अँड डॅश डॅश डॅश. हा झाला T1, हा झाला T2, T3, हा T4. चला T2 मायनस T1 किती येईल रे? T2 मायनस T1 -6 -10. मायनस मध्ये साइन केअरफुली यूज करत चला फक्त. हा मग -6 आणि हा झाला +10. किती येईल रे आन्सर? 4. काय अडचण आहे का? तसंच आता इथं बघा T3 मायनस T2 किती येतोय? -2 -6 म्हणजे हा -2 +6 किती आला? 4. चला नेक्स्ट टर्म बघू आपण. नेक्स्ट किती आहे? T4 मायनस T3. T4 किती आहे रे? बघा 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 बघा. हा झाला T4. 2 -2. T4 किती? 2 -2. हा पण आला माझा 2 + 2 = 4. तर कॉमन डिफरन्स किती येतोय रे? 4 4 4. तर प्रत्येक टर्म मध्ये कॉमन डिफरन्स माझा येतोय 4. तर मग काय? इन गिवन एपी गिवन सिक्वेन्स कॉमन डिफरन्स इज सेम. Therefore, given sequence is arithmetic progression. काहीच अडचण नाही ना. इथं कॉमन डिफरन्स 4 आला, इकडे कॉमन डिफरन्स 4, इथं कॉमन डिफरन्स 4. प्रत्येक सिक्वेन्सच्या टर्म मधला म्हणजे ह्या सिक्वेन्सच्या प्रत्येक 2 टर्म मधला डिफरन्स 4 येतोय. मग काय? माझी सिक्वेन्स अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. काय अडचणच नाही ना. हा पहिला प्रश्न लक्षात आला का रे? सिंपल. जेवढ्याही टर्म दिलेल्या असतील त्या टर्म मधला कॉमन डिफरन्स चेक करा. कॉमन डिफरन्स जर कधी कॉन्स्टंट आला, कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट आला तर सिक्वेन्स एपी, नाही आला तर नॉट एपी. पहिली नॉट एपी. हा तिसरा प्रश्न गिवन सिक्वेन्स इज द एपी. काय प्रॉब्लेम आहे का? चला आपण नेक्स्ट प्रश्न बघूयात. हा क्वेश्चन 2 काय दिलेला आहे बघा. चला क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 काय बघा. विच राईट द अरिथमेटिक प्रोग्रेशन हुज फर्स्ट टर्म इज ए अँड कॉमन डिफरन्स इज डी. पहिली टर्म आणि कॉमन डिफरन्स दिलेला आहे. तुम्हाला एपी फाइंड करायची आहे. काय दिलेलं आहे रे? पहिली टर्म आणि कॉमन डिफरन्स दिलेला असल्यास एपी फाइंड करायची. आपण बघितलं होतं आता कसं करायचं. चला बघा. सगळ्यात पहिला प्रश्न. ए दिलेला आहे 10 आणि कॉमन डिफरन्स दिलेला आहे 5. खूप सोपं आहे. खूप सोपं. खूप 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 सोपं आहे. याच्या एवढं सोपं काहीच नाही आहे. हा चला काय सांगितलं होतं रे? T1 काय होती तुमची? T1 इज इक्वल टू ए बरोबर 10. चला T2 काय होता? T2 अरे T2 T1 प्लस डी. T1 प्लस डी. 10 प्लस डी किती आहे? 5. काहीच करायचं नाहीये. फर्स्ट टर्म तुमची दिलेली आहे. ए म्हणजेच फर्स्ट टर्म क्वेश्चन मध्ये दिलेले आहे आणि तुमचा कॉमन डिफरन्स पण दिलेला आहे. तर फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स दिलेला असेल तर फर्स्ट T1 तेच फर्स्ट टर्म. T2 म्हणजेच
T1 प्लस डी, प्रिव्हियस प्लस डी, मागची टर्म प्लस डी. आता T3 सांगा रे. T2 प्लस डी, आणि T2 किती? T2 किती रे? T2 15, 15 प्लस 5 इज इक्वल टू 20. T4 4-5 टर्म काढा, एपी तयार झाली तुमची. T3 प्लस डी इज इक्वल टू T3 किती आला रे? 20 प्लस 5 25. लक्षात येते का? तर मग असं किती टर्म फाइंड करता येतील, काही अडचण नाही. 4 टर्म फाइंड करा आणि लास्टला काय लिहा? लास्टला इथं लिहा. तर एपी इज काय? पहिली टर्म 10, 15, 20, 25 अँड डॅश डॅश करून द्या. हे झालं तुमचं फायनल आन्सर. काय अवघड आहे का? ए दिलेला आहे, डी दिलेला आहे, आणि ऍडिशन येत नाही का तुम्हाला? ऍडिशन येत नाही का रे? हा, शाबास. मग काय, ए दिलेला आहे, डी दिलेला आहे, त्याच्यावर काय 10 प्रश्न करा, नाही तर एक करा, काही अडचण नाही. 10 प्रश्न करा किंवा एक प्रश्न करा, काही प्रॉब्लेमच नाही येणार आहे. एक T1 म्हणजेच ए, T2 म्हणजे T1 प्लस डी, T3 म्हणजे T2 प्लस डी, T4 म्हणजेच T3 प्लस डी. पूर्ण अरिथमॅटिक प्रोग्रेशन बनवता येईल का? काही अडचण आहे का? नसेल पाहिजे. आणखीन एखादा प्रश्न घ्यायचा का? चला लास्ट वाला घेऊ आपण, निगेटिव्ह वाला. सोपं आहे रे, त्याच्यात लास्ट मध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. 6 नंबर, ए इज इक्वल टू -19, डी इज इक्वल टू -4. चला तर मग -19, T1 इज इक्वल टू A1. A1 किती? -19. T2 किती? अरे T2, A1 नाही, A. T2 म्हणजेच T1 प्लस डी, -19 प्लस -4 किती येणार? -19 -4, -19 -4 किती येतोय? -23. चला T3 बघा, T3 किती येणार? अरे T3 किती येतोय? T3 T2 प्लस डी, T2 किती? -23 -4 इज इक्वल टू -23 -4 किती? -23 -4 -27. Similarly T4, T3 plus D is equal to -27 plus -4 is equal to किती येत आहे रे? -27 -4 किती आला? हा किती झाला मग? -31. काही प्रॉब्लेमच नाही ना. तर काय झाली फायनल एपी काय झाली रे? एपी इज पहिली टर्म -19 -23 -27 -31 अँड सो ऑन. ही झाली तुमची फायनल एपी. काही अडचण आहे का हो? अडचण कशाला पाहिजे तुम्हाला? सिंपल, सगळं समोर लिहिलेलं आहे. ए दिलेला आहे, डी दिलेला आहे, फाइंड करा. ए प्लस डी, ए प्लस T1 जे जर कधी नेक्स्ट फाइंड करायची. T1 म्हणजे ए, T2 T1 प्लस डी, T3 T2 प्लस डी, T4 T3 प्लस डी. काय प्रॉब्लेम? चला लास्ट क्वेश्चन राहिला याच्यात. फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स. हा तो त्याच्यापेक्षा सोपा प्रश्न आहे. पहिल्या आणि दुसरा प्रश्न जर तुम्हाला व्यवस्थित कळालेला असेल तर प्रश्न तिसरा अगदी सोपा प्रश्न आहे, काहीच नाही करायचंय. चला तर थर्ड क्वेश्चन बघू आपण. कॉमन डिफरन्स लक्षात आला का रे? बऱ्याच वेळेस कॉमन डिफरन्सचा फॉर्म्युला एमसीक्यू म्हणून येऊ शकतो. Tn प्लस 1 मायनस Tn. काही अडचण नसायला पाहिजे तुम्हाला. शाबाश. चला लास्ट क्वेश्चन आहे, खूप सोपा आहे. एक प्रश्न जरी घेतला तर बाकीचे सगळे तुम्ही करशाल, आणि राहिलेले प्रश्न जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला काहीही करायची गरज नाहीये. कळतंय का? चला मग क्वेश्चन नंबर 3 मध्ये क्वेश्चन काय? एपी दिलेली आहे 5 1 -3 -7. आता क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे हे काय रे? प्रश्नातच दिलेलं आहे फॉलोइंग आर एपी, फाइंड फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स. फर्स्ट टर्म दिसतीये ना, फर्स्ट टर्म फाइंड करणं कुठलं मोठं काम आहे रे? जो नंबर दिसतोय हा झाला तुमचा फर्स्ट टर्म. त्याला काय म्हणतो आपण? अय. त्याला काय म्हणतो? अय. ए किती आहे? 5. ए किती आहे? 5.
डी फाईन करायचा आहे. कुठल्याही दोन टर्म घ्या ना. ही झाली फर्स्ट टर्म म्हणजेच T1, T2, T3, T4. कोणत्याही दोन टर्म घ्या. T2 मायनस T1 करा. T2 किती आहे 1 मायनस 5 मायनस 4. कॉमन डिफरन्स किती आला रे D इज इक्वल टू -4. आता असे मी एक एक्झाम्पल घेतले 100 प्रश्न घेतले, काय केलं तर आन्सर तेच आहे ना. सेम एपी दिलेली आहे. पहिली टर्म म्हणजे जी 1 नंबरला दिसते ती फर्स्ट टर्म. काय विचारलेले प्रश्न फाइंड फर्स्ट टर्म. पहिली टर्म जी पहिल्या नंबरवर दिसेल तिला म्हणतो फर्स्ट टर्म. कॉमन डिफरन्सचा फॉर्म्युला माहिती आहे T2 मायनस T1 T3 मायनस कोणत्याही दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म्सचा डिफरन्स घ्या. काय अडचण आहे का? एखाद घ्यायचा आणखीन. हा चला चला नन्ना मुन्ना आणखीन एखादा प्रश्न घेऊयात. सेकंड ए इज इक्वल टू नाही हा काय फोर्थ क्वेश्चन 1/4 3/4 5/4 7/4 अँड सो ऑन. ए किती आहे ये तर विचारच करायचा नाही. हा झाला T1 T2 T3 T4. ए म्हणजेच T1 इज इक्वल टू 1/4. काही प्रॉब्लेम आहे का? एक एक मार्काला प्रश्न विचारतात डायरेक्ट विचारतात. हा डी किती T2 मायनस T1 T2 किती 3/4 मायनस 1/4 किती झाला रे 3/4 मायनस 1/4 2/4 म्हणजेच 1/2. तर डी किती आला डी इज इक्वल टू 1/2. खतम. काय प्रॉब्लेमच आहे? काही अडचण आहे का? काय चुकलं का रे? 3/4 मायनस 1/4 2/4 1/2 हा झाला माझा कॉमन डिफरन्स. असे काही अडचण आहे का? डायरेक्ट पहिली टर्म कॉमन डिफरन्स फाइंड करा. काही अडचणच नाही. बरोबर आहे. आता आणखीन एक पहिली एक्सरसाइज तुमची संपलेली आहे. आता बघा बऱ्याच ठिकाणी इथं तर इथं कॉमन डिफरन्स किती येतोय तुमचा हा काय आला निगेटिव्ह. इथं काय आला इथं कॉमन डिफरन्स पॉझिटिव्ह. आता आणखीन एक सिक्वेन्स बघा जसं 1/3 1/3 1/3 1/3 1/3 डॉट डॉट डॉट. हे एक सिक्वेन्स आहे. याच्यामध्ये कॉमन डिफरन्स किती आहे रे ए तर 1/3 काही अडचणच नाहीये. तर सगळे डिफरन्स +0 हा कॉमन गोष्ट आहे. पण बऱ्याच वेळेस इकडेही प्रश्न विचारला जातो काय कॉमन डिफरन्स कसा असू शकतो तुमचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह की काय. तर त्याच्याबद्दल इथं डी किती आहे मग 1/3 मायनस 1/3 बरोबर 0. तर तिन्ही एक्झाम्पल व्यवस्थित बघा. कॉमन डिफरन्स 0 येतोय कॉमन डिफरन्स निगेटिव्हही येतोय कॉमन डिफरन्स पॉझिटिव्हही येतोय. तर एक नोट लिहून घ्या. एक नोट विचारला जातं बऱ्याच वेळेस कॉमन सेन्स आहे बट तरीही लिहून घ्या. कॉमन डिफरन्स मे बी पॉझिटिव्ह निगेटिव्ह और 0. कळते. कॉमन डिफरन्स तुमचा पॉझिटिव्हही असू शकतो निगेटिव्हही होऊ शकतो किंवा तो 0 सुद्धा असू शकतो. काही अडचण आहे का? पहिल्या एक्सरसाइज पर्यंत मला नाही वाटत तुम्हाला काही अडचण असेल. 2 मिनिटात परत लक्ष द्या. आपण काय काय शिकलो आतापर्यंत. काय शिकलो एपी सगळ्यात आधी सिक्वेन्स म्हणजे अरेंजमेंट आणि एपी म्हणजे दोन टर्म मधला कॉमन डिफरन्स सेम पाहिजे त्याला आपण म्हणतो अरिथमेटिक प्रोग्रेशन. त्याच्यानंतर एक्सरसाइज मध्ये आपण प्रश्न सॉल्व्ह केले. एपी आयडेंटिफाय कशी करायची पहिली टर्म आणि कॉमन डिफरन्स दिलेला आहे तर एपी बनवायची कशी आणि एपीज दिलेली आहे तर कॉमन डिफरन्स फाइंड कसा करायचा. 3 टाईपचे प्रश्न आपण बघितले. इथपर्यंत काही अडचण आहे का? अडचण असायला नाही पाहिजे. व्यवस्थित करा आणि राहिलेले जितकेही प्रश्न आहे सॉल्व्ह करा. काहीच अडचण येणार नाही. चला मग भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहे आपली 3.2 एक्सरसाइज त्याचे बेसिक आणि कम्प्लीट एक्सरसाइज. आजच आपण मला जसा वेळ मिळेल मी अपलोड करून देईल दुसरा व्हिडिओ पण चालेल. चला थँक्यू.